नांदेडच्या प्रचार सभेत खासदार अशोक चव्हाण यांनी फिल्मी डायलॉगबाजी केली आहे। एक बार मैंने जो ठान ली तो मैं अपने आप की भी नहीं सुनता, अशा शब्दात त्यांनी विरोधकांना इशारा दिला। पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचं सर्वात मोठं इंजिन आहे, देवेंद्र फडणवीस राज्यात तर अशोक चव्हाण नांदेडचं छोटं इंजिन आहे, असंही अशोक चव्हाण यांनी म्हटलेलं आहे। मी फक्त बोलणारा नाही आहे, जे मी बोलतो ते मी करून दाखवतो। आजवरचा नांदेड वासियांचा अनुभव आहे। एक बार मैंने ठान ली कोई काम करने की तो फिर मैं अपने आप की भी नहीं सुनता हूं। ट्रिपल इंजिन ज्याला आपण म्हणतो ना, ट्रिपल इंजिन, सगळ्यात मोठं इंजिन, देशाचं मोठं इंजिन म्हणजे नरेंद्र मोदींचं पॉवर हाऊस आहे। मोदी साहेबांच्या ताकदीने देश चाललाय। महाराष्ट्राचं इंजिन देवाभाऊ, नांदेडचं छोटंसं इंजिन अशोक चव्हाण आहे, असं मी म्हणणं चुकीचं ठरणार। बरोबर आहे की नाही? फेविकॉल का मजबूत जोड़ है, फेविकॉल कभी छूटता नहीं, वैसा हमारा नाता नांदेड से है। और त्यामुळे ये फेविकॉल का जोड़ है, ज्याच्या माध्यमातून नांदेडला आम्ही नांदेडचे नांदेडवासी आमच्या अशा प्रकारचं प्रेमाचं नातं हे या ठिकाणी मुद्दाम आपल्याला नमूद केलं पाहिजे। पण 16 तारखेला ज्या वेळेस निकाल येईल त्यावेळेस विरोधी पक्षातले नेते आमचे एक दुसऱ्याला विचारतील, भाई ये दीवार क्यों नहीं टूटती? आपण पाहिलं असेल, भाई ये दीवार क्यों नहीं टूटती? मैं बताऊंगा, ये दीवार हमारी इतनी मजबूत है कि नांदेड़ के विकास में जो अड़ेगा, बीच में आएगा, उसको उखाड़ने की ताकत इस हमारे सीमेंट में है, भाजपा के सीमेंट में है।